नमस्कार. टमाटो सँडविच ही नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय सोपी व झटपट आणि चविष्ट रेसिपी आहे. कमी साहित्यात तयार होणारे हे सँडविच मुलांच्या डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. कोथिंबीर घेतली आहे, टमाटे घेतले, धुवून घेतले आणि चिरून घेतले छोटे छोटे. 1 वाटी साजूक तूप, मीठ, तिखट, काळी मिरी, साखर, ब्रेड घेतली, एक बाउल घेतला आहे. टमाटे घालूया, बारीक चिरून घेतले मी व्यवस्थित. लाल तिखट घेतलंय 1 चमचा, काळी मिरी घेतली आहे, कुटून घेतली मी, त्याची पावडर केली आहे. आणि चव छान लागते काळी मिरी पावडर घातल्यामुळे. चवीला साखर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि चिरून घेतली आहे. हे सगळं एकत्र करूया. काळी मिरी ताजीच घालायची अख्खी आणि त्याची ते पावडर करायची त्याची. त्याने वास पण छान येतो आणि तिखट आणि चटपटीत लागतं. तिखट कमी जास्त घालू शकतात. हे झालं आपलं सारण टमाट्याचं. ब्रेडच्या 2 स्लाइस घेतल्या मी. आता याच्यावरती आपल्याला टमाट्याचं सारण घालायचं आहे. हे पसरून घाला. थोडंसं प्रेस करा. सँडविचची मशीन घेतली आहे मी. आपण गॅस चालू करूया. चारी बाजूनी तुम्ही बघू शकता आणि दोन्ही साईडनी पण तेल लावून घेतलं आहे मी. आता आपल्याला सँडविच घालायचं आहे. जे ब्रेडमध्ये आपण टमाटे घातले ते याच्यावर ठेवूया. गॅस मीडियमच करायचा. याच्यावर साजूक तूप घालूया. आणि आता झाकण बंद करूया. तुम्ही बघू शकता एक बाजू बघा गोल्डन झाली आपली छान. दुसऱ्या बाजूला आपण तूप घालूया. शकतात आपली दोन्ही बाजू चांगल्या छान झाल्या आहे भाजून व्यवस्थित. गोल्डन कलर आला आहे दोन्ही बाजूनी. आपण आता ते एका डिशमध्ये काढून घेऊया. आपण कट करूया. तुम्ही बघू शकता किती छान झाले, क्रंची आणि कुरकुरीत पण झाले एकदम मस्त. ही एक स्लाइस घेतली आणि पुन्हा प्रेस केलंय. मी पण तेल लावून घेतलंय. पुन्हा आता आपल्याला सँडविच घालायचंय मशीनमध्ये. वरतून तूप या तुम्ही बटर. पुन्हा मशीन बंद करूया. आपली एक बाजू बघूया झाली का. एक बाजू झाली आपली सोनेरी रंगाची. आता आपण दुसरी बाजू करून घेऊया. जास्त काही वेळ लागत नाही, 1-2 मिनिटात होऊन जातं. कधीतरी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मग सकाळच्या नाश्त्याला हे सँडविच खूप छान लागतात. याला म्हणजे कमी साहित्यात घरच्या घरी. रंग खूप छान आला आहे. दोन्ही साईडनी सोनेरी रंग आला आहे आणि एकदम छान झाले आपले सँडविच. फक्त मधून एकदा चेक करा. आता आपण गॅस बंद करूया. असं वरतून साजूक तूप किंवा मग बटर. तेल लावल्यामुळे आपलं बिलकुल सँडविच चिटकलं नाही आणि इझिली निघालं. अशा प्रकारे आपण सगळे सँडविच करून या. शक्यतो हे गरम सँडविच खा.
हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता सँडविचला. हे बघा, आपलं टमाटर सँडविच तयार आहे. खायला एकदम स्वादिष्ट झाली आहे. चव पण आंबट गोड असं सँडविच झालं आहे. हे पुदिना चटणीसोबत पण खाऊ शकतात किंवा मग तसंच खाल्लं तरी चालेल. टमाटर सँडविच खूप छान झाले आहे. एकदा नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसह. धन्यवाद.